नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। पर्यावरण रक्षक विवेक पारसकर यांची विश्व पर्यावरण दिनानिमित्त विशेष मुलाखत। पर्यावरण रक्षक विवेक पारसकर यांनी 15 वर्षापासून वृक्षारोपणाचे काम करीत असून विवेक पारसकर यांनी आतापर्यंत 1.5 लाख रोपे लावली व त्यामधील 75,000 रोपे जगवली। येत्या 9 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान पर्यावरण रक्षक विवेक पारसकर हे बेलाच्या 1 लाख रोपाचे वाटप करणार आहे। विवेक पारसकर यांच्या आईच्या स्मृती दिनानिमित्त 1 लाख रोपे वाटप करण्याचा संकल्प पर्यावरण रक्षक विवेक पारसकर यांनी केला आहे। नमस्कार, मी विवेक पारसकर अकोल्यात असतो। मी इथे व्यावसायिक आहे आणि जेव्हा मी परदेशात गेलो होतो काही कामांनी बिझनेसच्या निमित्ताने, तेव्हा मला असं जाणवलं की परदेशातलं तापमान हे एकदम नॉर्मल आहे, इथे जगणं सुसह्य आहे। आणि जेव्हा परत आलो तेव्हा भारतात ते असह्य वातावरण होतं। ते सुसह्य आणि असह्य ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर तो झाडांचा फरक आहे। परदेश सुसह्य आहे, तिथलं तापमान मर्यादित आहे आणि भारतामध्ये अतिशय जास्त तापमान आहे। त्याचं कारण एकच की इथे वृक्षांची कमतरता आहे। वृक्षांची कमतरता भरून काढणं हे तसं पाहिलं तर शासनाचं काम आहे। आपण जर परदेशात गेलो तर तिथे अशी वृक्षारोपण करणारी एकही संस्था नाही आहे। शासन तिचे कर्तव्य पार पाडते, लोक त्या वातावरणात जगत आहेत। आपल्याकडे शासन उदासीन आहे, केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आहे, सर्व उदासीन आहेत। कोणाला काही घेणं देणं नाही आहे। तापमान वाढलं तर कूलर लावायचा, तापमान वाढलं तर एसी लावायचा, तापमान वाढलं तर 12 ते 5 पर्यंत घराच्या बाहेर पडायचं नाही। हे उपाय नव्हेत, हा मूर्खपणा आहे। एसी लावल्यावरती आपण पाहिलं किंवा कूलर लावल्यावरती आपण पाहिलं 25% थंड हवा आत येते आणि 75% गरम हवा बाहेर जाते। एसीचा पण तेच आहे, आपण एसीच्या खाली उभं राहू शकत नाही, बाहेरच्या साईडला आत थंड आणि बाहेर गरम, तर हे सर्व विषम होत आहे। आणि या प्रकारामध्ये परिस्थिती अशी गंभीर झालेली आहे की अकोल्याचं नाव जगामध्ये सर्वाधिक तापमान असलेला देश असं झालेलं आहे। तर यावरती उपाय तर करावा लागेल। थेंबे थेंबे तळे साचे, खारुताईचा वाटा म्हणून मी हे करतो आहे। वृक्षारोपण गेले 15 वर्षे करतो आहे। प्रत्येक तालुक्यात मी वृक्षारोपण केलेलं आहे। अतिशय मन लावून भक्तिभावपणे हे वृक्षारोपण मी करतो आहे। लोकांची साथ पण मिळते। जेव्हा जेव्हा ज्या जागेत आपण जातो, लोक त्या दिवशी तर आपल्याकडे येतात, वृक्षारोपण करतात आणि त्यातले काही 1000पैकी 1 जण त्याला पाणी पण टाकतो। या प्रकारे गेल्या 15 वर्षात मी 1.5 लाख रोपं लावलेले आहेत। त्या 1.5 लाख रोपांपैकी 75,000 झाडात निर्मिती 75,000 झाडं तयार झालेली आहेत। तर 1.5 लाखापैकी 75,000 झाडं तयार होणं ही एक मोठी गोष्ट आहे। मला आंतरिक समाधान आहे। माझी पत्नी, माझी मुलं यांची मला साथ आहे आणि त्यांना माहिती आहे की इंजेक्शन किंवा ऑक्सिजनचा नळकांडा हा उपाय नाही आहे। यावेळेस आपण पाहिलं, कोविडच्या वेळेस ऑक्सिजन मिळत नव्हता। ऑक्सिजनचे सिलेंडरचे भाव तिप्पट चौपट झाले होते आणि ऑक्सिजनचं सिलेंडर वेळेवर न पोहोचल्यामुळे लोक मृत पावले होते। तेव्हा मला हे जाणवलं की आपण हा प्रकार वाढवायला हवा। मागील वर्षी मी बेलाचे 6,000 रोपं वाटले। ते 6,000 रोपं त्या बेलामध्ये काहीतरी भक्तीचा अंश असल्यामुळे बायांनी झटापट करून गोंधळ ढकलाढकली करून ते रोपं नेले आणि 1.5 फुटाचं दिलेलं रोप आज 4 फुटाचं झालेलं आहे। ती कल्पना पाहून मला असं वाटलं की जर बेलाला एवढी मागणी आहे आणि ते बेल भक्तिभावाने त्या बाया घेऊन जातात आणि मोठं झालं की ते आपल्या पर्यावरणाच्या कामाला येते, तर मागच्या वर्षीच मी निर्णय घेतला की आपण यावर्षी बेलाचे 1 लाख रोपं वाटू। आणि आपण समजून घ्यावे, बेलाचे 1 लाख रोपे मी माझ्या शेतामध्ये तयार केलेले आहेत। ते बेलाचे 1 लाख रोपं आता 6 इंचचे झालेत आणि 2 महिन्यामध्ये ते रोपं 1.5 फुटाचे होतील। 1.5 फुटाचे 1 लाख रोपांचं जेव्हा आपण घरोघरी वाटप करू तेव्हा ते रोप नक्कीच लावलं जाईल, त्याची निगा राखली जाईल आणि ते मोठं होऊन त्या घराला, तेवढ्या घरापुरतं ऑक्सिजन नक्कीच देईल आणि तापमानावरती मर्यादा करेल। आता ह्या वर्षी मी 1 लाख रोपं वाटतो आहे, पण पुढच्या वर्षी माझ्या आईच्या वाढदिवशी मी हा संकल्प 2 लाख रोपांपर्यंत नेणार आहे आणि आपल्याला त्याविषयी माहिती पण देत जाईल। माझी विनंती आहे सर्व नागरिकांना की 10,000चा कूलर आणि 30,000चा एसी घेण्यापेक्षा 40,000 रुपये जर तुम्ही रोपं लावले, 40,000 रुपये तुम्ही 300 रोपं लावू शकता। 300 रोपं लावले की तुम्ही आणि तुमच्या शेजारचे काही लोकांना बिलकुल एसीची किंवा कूलरची ही तात्पुरती सोय लागणार नाही। बरं, एसी आहे तो आपण 1 तास चालवतो मग परत बंद करतो, कारण विजेचं बिल खेचत असतो। कूलर जमिनीतलं पाणी उडत असतो
जमिनीतल्या पाण्याची पातळी आता 300-400 फुटावर गेलेली आहे. लोकांनी जर झाडं लावले नाहीत आणि कूलर्स वापरत बसले तर ती पातळी उन्हाळ्यामध्ये 600 फुटाच्या आसपास जाईल येत्या 5-10 वर्षांमध्ये. तर एक ही सावधानता आपण घ्यायला हवी. आजची गोष्ट म्हणजे आजच्या या जागतिक पर्यावरण दिनी मी एक टँकर विकत घेतला आणि त्या टँकरद्वारे जे काही झाडं आहेत, एक टँकर, तिचा ड्रायव्हर आणि एक मनुष्य, हे स्वखर्चाने, मी कोणतीही शासनाची मदत घेत नसतो, घेणार पण नाही. आणि तो टँकर रस्त्याच्या आजूबाजूला जे काही झाडांना पाणी हवं ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत झाडांना पाणी देत जाईल आणि त्यात मला मोठं समाधान मिळेल. आणि ह्या टँकरचा फोटो आपल्याला 2-3 दिवसात पाहायला मिळेल वर्तमानपत्रामध्ये. तर जर एक पारस्कर हे करू शकतो तर शासन का करू शकत नाही? आणि शासन करू शकत नाही तर मग बाकी नागरिक जे आहेत, जे सुशिक्षित नागरिक आहेत, ज्यांना काही जबाबदाऱ्या नाही आहेत, त्यांनी एक ग्रुप फॉर्म करावा आणि जे झाडं आहेत त्यांना जगवण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात यावा आणि रोपं लावण्यात यावे. असं नाही केलं तर आपल्याला अकोल्यातून स्थलांतरित व्हावं लागेल. मी पुनश्च एकदा सांगतो, जर आपण हे वृक्षारोपण केलं नाही, शासन करतच नाही आहे, तर 20 वर्षानंतर आपल्याला अकोला सोडायची नोटीस येऊन जाईल. यावर्षी कलेक्टरने एक लेटर काढलं होतं, त्याद्वारे त्यांनी सांगितलं की 10 दिवस कोणी घराच्या बाहेर पडू नये दुपारच्या वेळी. आता जे 10 दिवस आहे ते 20 वर्षांतर 3 महिने कोणी घराच्या बाहेर पडू नये असं आदेशाला वेळ लागणार नाही. आणि जगामध्ये असे काही शहरं आहेत की ज्यांना उष्णतेमुळे तिथील लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं. आता इथून स्थलांतरित होणार कुठे? श्रीमंत मनुष्य आहे तो कुठेतरी स्थलांतरित होईल. मध्यम वर्ग, गरीब मनुष्य जो हे देश चालवतो, हा देश श्रीमंत चालवत नाहीत, हा देश गरीब आणि सामान्य माणसं चालवत आहेत. या सामान्य माणसांना स्थलांतरित व्हायचं असेल, शासनाकडे त्याची काही योजना नाही आहे. आपण जाऊन दुसरीकडे घर घेणार कुठे, राहणार कुठे, ते धंदा काय करणार, तिथल्या शाळेत ॲडमिशन कशी काय घेणार, ते सर्व कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. तर मित्रांनो, ऐकणाऱ्या सर्व लोकांना माझी तुम्हाला विनंती आहे की आपलं रक्षण आपल्याच करावं लागेल. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.